एका LLBच्या वर्गात शिक्षक येतात आणि आल्या आल्या एका मुलीला वर्गाच्या बाहेर जायला सांगतात. ती कारण विचारते तर काहीही कारण न सांगता तिला म्हणतात की मला तू माझ्या वर्गात नको आहेस. मुलगी बाहेर निघून जाते. मग शिक्षक इतर मुलांकडे वळून एक प्रश्न विचारतात की कायदा कशासाठी असतो. कुणी म्हणतं की समाजात सुव्यवस्था येण्यासाठी, सरकारवर नियंत्रण राहण्यासाठी. तेवढ्यात एक मुलगा म्हणतो न्याय मिळवण्यासाठी. शिक्षक त्याच्याकडे वळून म्हणतात एकदम बरोबर. पुढे ते म्हणतात की मी आत्ता काही मिनिटांपूर्वी तुमच्या मैत्रिणीशी जे वागलो ते योग्य होतं का. सगळेजण नाही म्हणतात. मग तुम्ही विरोध का नाही केला. आपल्या देशात कायदा आहे. असा अन्याय होत असेल तर विरोध करायला पाहिजे. सगळ्यांनी उभं राहून बंड पुकारले पाहिजे होते. अगदी काहीच नाही तर मुख्याध्यापकांकडे जायला पाहिजे होते. का नाही केलं तुम्ही. त्याचं कारण मी सांगतो. कारण तुमच्या कुणावरही त्याचा थेट प्रभाव पडत नव्हता किंवा तुम्हाला जायला सांगितलेलं नव्हतं. थोडक्यात तुम्ही असा पवित्रा घेतला की जोपर्यंत माझ्यावर काही परिणाम होत नाही तोपर्यंत मी कशाला बोलू. तिला बाहेर काढलं आहे ती बघून घेईल. म्हणजे जोपर्यंत आपल्यावर किंवा आपल्या घरावर एखाद्या गोष्टीचा परिणाम होत नाही तोपर्यंत गप्प बसणे हे धोरण आपण स्वीकारतो. समाजात असे अनेक प्रकारचे अन्याय होत असतात आणि मुख्यत्वे करून प्रत्येकजण हाच विचार करतो की आपल्याला नाही काही झालं जाऊ द्या मग, आणि मग अन्याय करणारा अन्याय करतच राहतो. नुकतीच घडलेली एक घटना हेच अधोरेखित करते. बघा पटतंय का.